नमस्कार, मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी आणि स्मित. वेळ आहे सकाळची, पुन्हा सकाळ उठल्यानंतर जे रोजचं आवरायचं असतं ते सुरू झालेलं आहे आणि मी इकडे स्वयंपाक करते आहे. आज स्वयंपाकात मी जी मिक्स डाळ असते तिची आमटी करणार आहे. त्याच्यामुळे डाळ थोडा वेळ 10-15 मिनटं मी भिजत घातलेली आणि डाळींना शिजायला थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे मग सकाळी सकाळी डबा द्यायचा असतो, घाई असते, त्याच्यामुळे मी कुकरला लावलेली आहे. डाळ आज शिजवून घेते आणि मी त्यानंतर पटकन मग करते आहे. तर काळे मसाल्याची मी पूर्वी करायची, पण आता हिरवी मिरची लसूण वगैरे घालून स्मितच्या पप्पांना आवडते, तर तशा प्रकारेच करतं. आणि त्याला भेसळीचं वरण, भेसळीचं वरण म्हणतात स्मितचे पप्पा. मी पण विसरले होते, कारण मी मिक्स डाळीची आमटीच म्हणते, त्याच्यामुळे मी विसरलेली होते. पण ते भेसळीचं वरण असं म्हणत असता ह्या आमटीला. तर मी लसूण, हिरव्या मिरच्या, खोबरं आणि थोडंसे कोथिंबीर घालून वाटण करून घेतलेलं आणि अगोदर जिरं मोहरीची फोडणी दिली, त्याच्यामध्ये कांदा परतून घेतला आणि मग ते वाटण याच्यामध्ये घातलेलं आणि ते छान परतून घेतल्यानंतर जी डाळ मी कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे ती थोडीशी घोटून घेते आणि मग नंतर ह्याच्यामध्ये टाकते. आणि मग पाहिजे तेवढं आपल्याला प्रमाणात, जसं पाहिजे, घट्ट पाहिजे की थोडंसं पाणी पाहिजे जास्त, त्या हिशोबाने मी करून घेते. थोडंसं घट्ट करते. स्मितच्या पप्पांना पातळ जास्त रश्श्याचं पाणी असलेलं आवडत नसतं, त्याच्यामुळे मी थोडंसं घट्टच करणार आहे. आता डाळ घोटून झाल्यानंतर आता हे छान याला पण तेल सुटलेलं आहे आणि या वाटणामध्ये आता ती डाळ मिक्स करून घेते आणि यातलीच अर्धी डाळ मी स्मितला ठेवत असते, कारण मिक्स डाळी असतात, सगळ्याच डाळी असतात, त्याच्यामुळे चांगलं असतं खाल्लेलं. आणि म्हणून मग आठवड्यातनं एकदा ही मिक्स डाळीची आमटी मी करतच असते आणि स्मित पण तीच करतो आहे. स्मितला फक्त अशा प्रकारचं वाटण नसतं, स्मितला थोडंसं लाल तिखट घालून मी करत असते. आता यातली थोडीशी डाळ मी जी शिजलेली आहे ती शिल्लक ठेवलेली आहे स्मितसाठी. आणि आता हे छान परतून घेणे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी सोडते. किती छान मोड आले. काय झालं, चंपाषष्ठीचा सण आला मध्ये, ते लक्षातच नाही राहिलं. मी मठ भिजत घातले आणि त्याच्यामुळे उसळ करता आली नाही आणि मग एक दिवस आणि एक रात्र जास्त वेळ ते कापडामध्ये बांधलेले राहिले, त्याच्यामुळे मग मोड पण छान आले. थंडी खूप जास्त वाढलेली आहे, मोड येतील की नाही हा भरोसाच नव्हता, पण मी जास्त कापड वगैरे थोडंसं गरम असं करून ठेवलेलं होतं. तर आता उद्या किंवा परवा करते मी उसळ, कारण अजून 2 दिवस एकदम व्यवस्थित राहणार ती. स्वयंपाक तर झाला, स्मितचे पप्पा गेले ऑफिसला, स्मितची भाजी टाकलेली आहे आणि इकडे आता हे सगळे भांडे, चहा पाण्याचे, स्वयंपाकाचे आणि हे आवरायचं आहे. आणि इकडे स्मित काय करतो आहे, स्मित झोपेतनं उठला आहे. इकडे हे बघा, हो 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 हो, गाणे बघतोय 90s. स्मितला 90sचे गाणे खूप आवडतं. कसं बघतोय आरामात. सगळे कपडे टॉवेल इकडे तिकडे पडलेले, आता त्याचं सगळं आवरायचं. बाबू औषध प्यायच्या अगोदर स्माईल बघा, स्माईल अशा. हो, झोप झाली नाही का अजून? इकडे स्मितच्या पप्पानी झालं इकडे तिकडनं उठवलं आणि इथेच सोप्यावर आणून टाकलं, पांघरून दिलं, उशी दिली आणि झोपल्या झोपल्या टी व्ही बघतो. दरवाजा उघडा राहिला किती हवा येते, बापरे. दूध आलेलं आहे.
उठा की. हां, गाणी चालू आहे. आता इथे खाली मला काहीतरी बनवायचं आहे. बघा, दूध विसरून गेले असते मी. कधी कधी होतं मला, विसर पडतो बाहेर. कालचं दूध शिल्लक असतं त्याच्यामुळे मग आजचं तापवायचं राहून जातं. म्हणजे मग ते स्मितचे पप्पा बाहेर गेले ऑफिसला जाताना, बाहेर दूध पिशवी अडकवलेली असते आणि ते उचलून तिथं वरती ठेवतात ती पिशवी तशी शूरॅकवर. आणि मी मग ती आतमध्ये घ्यायचं विसरते, कारण सकाळी चहा पाणी होऊन जातो कालचं दूध उरलेलं असल्यामुळे. दरवाजातनं उघडा असतो, बंद करायला रोज मी जावं लागतं बंद करायला, त्याच्यामुळे रोज येते आठवण. कधी कधीच होतं असं, विसर पडतो. पूर्णपणे भांडले दिसतंय मागचे. असंच आहे सगळं, काही ओपन आहे कारण मॉड्युलर किचन नाही आहे. कसेही लावले कसेही ठेवले तरी भांडे हे असंच दिसतं. आणि लॉक पण खूप कमी आहे. ज्या गोष्टी वापरायच्या नसतात तर त्या कुठं ठेवायच्या, जागाच नाही. तर काही गोष्टी आम्ही इकडे किचनमध्ये ठेवलेल्या आहेत, कारण बेडरूममध्ये पण लॉक नाही आहे, सिस्टीम नाही आहे ती. मग ती कुठे ठेवणार. मग ह्या दोन, इकडे एक रॅक, इकडे एक रॅक, इकडे सगळे भांडे लावलेले. इथे खाली मोकळा असल्यामुळे किचन ओट्याच्या खाली तिथे काहीच जास्त ठेवता येत नाही आहे. मग ते असंच जे मोठं असेल असं सामान ठेवलेलं आहे. त्याला वरतून डबल एक कडप्पाने एक ग्रॅनाईट टाकून घ्यायला पाहिजे होतं म्हणजे. मग तिथे बरंचसं सामान मावलं असतं. मग ही रॅक एक कमी झाली असते मला असं वाटतं. जे आहे ते आहे. चला दूध ठेवते आता, भांडे घासते. भांडे घासता घासता दुधाकडे पण लक्ष राहील, उतू जाणार नाही. दूध बऱ्याचदा गंमत करत असतो आपण. किती वेळ आपण उभं राहतो तेव्हा ते वरती येणार नाही. 2 मिनिटं आपण बाजूला जाते, लगेच वरती उतू जाणार. आणि कधी कधी उतू न जाणाऱ्या त्या भांड्यातनं पण उतू जातं, असं पण आहे. चला, उठ लवकर. उठा 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 उठ उठ उठ. उठ लवकर. उठायचं नाही, उठायचं नाही, तुला उठायचं नाही. पप्पी दे 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 पप्पी दे. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे. एक पप्पी दे पप्पी दे पप्पी दे. माझं बाळ माझं बाळ माझं बाळ. उत्तेजनी 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 उत्तेजनी. किती वेळ बोपायचे, किती वेळ बोपायचे, किती वेळ आता तुझं शाळेत जायचं वेळ झालेली आहे माहिती का. उद्यापासून शाळेत, आजचा शेवटचा दिवस. आता आज उशिरा उठलाय बरं का, बस झालं आता. आता शाळेत जायचं. चल बस, औषधं घे आणि मग थोड्या वेळाने चल चल.
अजिबात औषध पित नाही. सकाळी एक गोळी असते आणि असं त्याच्यामध्ये घेणार. आता स्मितला मी औषधं देते आहे आणि तो अजिबात घेत नाही. त्याला औषधं द्यायचं म्हटलं ना तर खूप म्हणजे अवघड होत चाललं आता दिवसेंदिवस. रोजचंच असतं. आता जसं 3 वर्षाचं आहे तेव्हापासून ही औषधं त्याला सुरू झालेले आहे एपिलेप्सीचा प्रॉब्लेम असल्यामुळे. आणि त्याचेच हे औषधं आहे, वेगळे कुठल्याही प्रकारचे औषधं नाही आहे आता सध्या स्मितला, कारण हेच भरपूर झालेले औषधं आहे. आणि त्याला असं मला दोन्ही पायांमध्ये पकडून ठेवावं लागतं आणि औषधं द्यावं लागतं. रोजची कसरतच आहे माझ्यासाठी सकाळ आणि रात्रीसुद्धा. आता अंघोळ वगैरे घालून झालेली आहे त्याची. आणि खूप जास्त ड्राय स्किन आहे, त्याला रोज असं लोशन लावावं लागतं फक्त उन्हाळा सोडला तर. नाहीतर त्याला खूप रॅशेस येतात अंगावर आणि अशा पद्धतीने रोज त्याचं आवरायचं असतं. आणि हे बघा इथे काय ठेवलेलं आहे. तुम्ही पण असं करता का सांगा? कारण आता थंडीचे दिवस चालू आहे आणि तेलाची बाटली गरम पाण्यामध्ये ठेवलेली होती, नाहीतर मग ते तेल पूर्णपणे घट्ट झालेलं असतं. त्याच्यामुळे रोज असंच करावं लागतं. आता स्मितला तेल लावून घेतलं, भांग पाडला की आता थंडीचे दिवस आहे, खूप जास्त थंड लागतं खाली, त्याच्यामुळे मी त्याला सॉक्स पण घालून द्यावे लागतात. स्मितचं आवरून झालं, पुन्हा उरलेले कामं जे होते ते सुरू. आता चहापत्ती डब्यातली संपलेली होती, तर मग आता ती भरून घेते डब्यामध्ये. सगळं काही आवरून आता दुपारची वेळ आहे. स्मितचं जेवण पण जिरून गेलेलं होतं आणि आता मी त्याला दुपारच्या वेळेला सध्या फळं खाऊ घालते. तर काल स्मितची आजी म्हणजे माझी आई स्मितला भेटायला आली होती. जेव्हा ॲडमिट होता तेव्हा दवाखान्यात पण आलेली होती, पण मग तरी तिला राहावे ना, ती पुन्हा एकदा घरी भेटायला आलेली. तसं व्हिडिओ कॉल आणि कॉल वगैरे त्याच्यावर ते बोलतच असतात, पण त्यांचाही जीव त्याच्यामध्ये अडकलेला असतो. त्याच्यामुळे ते सतत स्मितला भेटण्यासाठी तरी येतात, चक्कर मारतात मधून. आणि स्मितला खूप जास्त पपई आवडते, स्मितच्या आवडीची आहे. आणि तो कापायला लागले तर त्याला लगेच समजलं आणि आलेला. 2-3च अशी फळं आहे स्मितला आवडतं, जसं की पपई, आंबा, डाळिंब. बाकी जे ॲपल खायला पाहिजे असतं तर तो ॲपल खातच नाही. म्हणून मी ते ज्यूस करत असते स्मितला. ॲपलच्या जोडीला चिकू घेतला म्हणजे थोडंसं गोड लागतं आणि मग त्याचं ज्यूस मग पितो तो. पपई खाल्ल्यानंतर थोडासा खेळतो आणि मग झोपी जातो. दुपारी म्हणजे जेव्हा घरी असतो तेव्हा असं रुटीन असतं. त्यानंतर मग मी असंच दुपारचं एडिटिंग करता संध्याकाळ लगेच 4 वाजतात आणि मग मी लसूण सोलत बसले आणि तोपर्यंत तो पण उठून जातो लगेच. आणि मग हे बघा उठून आलेला आणि मग मी लसूण सोलल्यानंतर स्वयंपाकाला लागते. दिवस कसा जातो समजतच नाही अजिबात. दाखव इकडे. आणि दुसरा हां हो ना. आता सँडल नाही घालायचे, बुट घालायचे स्मितला. तो नाही, डबल नसतो घालायचा, एकच. स्मितचे ना सँडल खूप जास्त खराब झालेले होते आता, म्हणजे त्यातनं पाय पण त्याचं पुढे सरकून जायचा आणि खराबच झालेलं, त्याला भरपूर दिवस झालेले. आता त्याच्यामुळे त्याला शूज घेतले ह्या वेळेला, कारण की सँडलने त्याचा पाय पुढे सरकतो. त्याच्यामुळे मग ते पायाचं हे पण शेप पण चालणं वगैरे त्याचं बदलत चाललेलं, म्हणून त्याला बूट एकदम कम्फर्टेबल असतो त्याला बूट. त्यानंतर पंचवटी कारंजावर आलेलो. टीव्हीचं रिमोट खराब झालेलं होतं म्हणून स्मितच्या पप्पांनी दुसरं आणलं, पण ते पुन्हा चालतच नव्हतं म्हणून ते पुन्हा चेंज करण्यासाठी इथे आलो. मध्ये पाणले मिठे बुबू आला वगैरे त्या दिवशीच. हा कुठे होता स्मित, कुठे होता? हा